जर कळालं असतं की द्यूत खेळल्यानंतर मला माझ्या पत्नीचा वियोग होणार आहे, पत्नी लवकर मिळणार नाही, तर नल राजा सुद्धा द्यूत खेळला नसता. प्रतिकामी मला वाटते माझंही प्रारब्ध नल राजासारखं असावं. प्रतिकामी म्हणतो नल राजा कसा, त्याने दुःख भोगलं होतं. हो, जन्मेंजयाने प्रश्न केला की महाराज, ज्या नल राजाने सुद्धा द्यूतासाठी दुःख भोगलं त्याचं थोडं सविस्तर चरित्र वर्णन करून सांगता का? वैशंपायन म्हणून सांगतात सविस्तर वर्णन करायला आपल्याजवळ वेळ कमी आहे, पण तुला थोडक्यात त्याचं वर्णन करून सांगतो नल राजाचं चरित्र. नल राजा अतिशय चांगला राजा होता, पवित्र राजा होता आणि पवित्र असणारा नल राजा, पण तरी सुद्धा त्याला द्यूत खेळावं लागलं. भावाबरोबर द्यूत खेळला. नलाची पत्नी दमयंती विदर्भ देशाचा राजा होता. विदर्भ देशाच्या राजाची कन्या होती दमयंती. दम, दांत, दमन 3 मुलं होती त्याला, आणि दमयंती नावाची एक मुलगी होती, कन्या होती. दमयंती अतिशय स्वरूप सौंदर्य संपन्न होती. नल राजाने दमयंतीला पाहिलं नव्हतं आणि दमयंतीने नल राजाला कधीच पाहिलं नव्हतं. पण न पाहता सुद्धा केवळ स्वरूप वर्णन ऐकूनच दोघांना एकमेकाविषयी आकर्षण निर्माण झालं होतं, प्रेम निर्माण झालं होतं. हंस पक्षी यायचा दमयंतीच्या जवळ आणि नल राजाचे निरोप पोचवायचा. त्याच हंस पक्षाजवळ दमयंती निरोप द्यायचा आणि तो हंस पक्षी नल राजाकडे निरोप पोचवायचा. हंस पक्षाच्या माध्यमातून. माणसं एवढी बुद्धिमान आहेत, कुठून काय घेतील सांगता येत नाही. नल दमयंतीची कथा घेतली आणि एका रायटरनं नवीनच कथा आलेली, सिर्फ तुम. कशाच्या कथेवर आधारित? नल दमयंतीच्या कथेवर आधारित. नाहीतर असं कधी घडू शकते का? न पाहिल्यामध्ये प्रेम कसं होऊ शकेन? पण नल दमयंतीची कथा आहे, पाहिलं नाही पण स्वरूप सौंदर्य ऐकलं होतं आणि भगवान ब्रह्मदेवाची विधिलिखित गाठ होती. म्हणून त्या विधिलिखित गाठीनुसार नलाचं आकर्षण दमयंतीला वाटत होतं. दमयंती दररोज त्या नलासाठी निरोप द्यायची. मनोमन तिने नलाला वरलं होतं. मनानेच नलाशी विवाह केला होता, मानसिक विवाह. नल राजा कधी येणार, नल राजा कधी येणार. नल राजाला वर्णन करण्यासाठी उपवर झाल्यावर विदर्भ देशाच्या राजाने स्वयंवर ठेवलं होतं. अनेक देवता सुद्धा दमयंतीला वरण करण्यासाठी आल्या येत होत्या आणि नल राजाही निघाला होता. सर्व देवतांचे मनात होतं दमयंती आपणाला मिळावी. अग्नी, इंद्र हेही आले होते, वायू यांच्याही मनात होतं दमयंती आपणाला मिळावी. आणि हे देव जेव्हा रस्त्याने येत होते यांनी नल राजाला पाहिलं. खरंच नल राजा एवढा सुंदर आहे, दमयंतीच्या मनामध्ये बसलेला आहे. तर दमयंती तुमच्या आपल्या गळ्यामध्ये वरमाळा टाकणारच नाही, फक्त नल राजालाच वरणार आहे. कारण जीवनात तिचा निर्णय आहे पार्वतीसारखा. जसा पार्वतीने निर्णय केला होता मी फक्त वरण करणार, लग्न करणार, तर केवळ भगवान शंकराशी, अन्य दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. जर भगवान शंकराशी लग्न नाही झालं तर मी जीवनभर कुमारी राहील, पण लग्न करणार नाही. बरऊ संबुणत रहेऊ कुमारी, जन्मभर माझा हाच हट्ट राहील. केवळ लग्न करायचं तर नल राजाशी. पण नल राजाला कसं करावं? म्हणून नल राजाला सांगितलं, राजा तू एक काम कर. नल राजाने सांगितलं, तुमच्या आज्ञेचं पालन नाही करणार देवांच्या तर कोणाचं करणार आहे? तू दमयंतीच्या राजमहालात जा. दमयंतीला सांग की दमयंती, अग्नी, इंद्र, वायू हे देव तुला वरण करण्यासाठी तयार आहेत. तुला आवडेल त्या देवाच्या गळ्यात माळ घाल. नल राजा म्हणतो, मी त्याच कामासाठी निघालो. बरं, मी तिच्यावर प्रेम करतो, मुख्य नवरदेव मीच होणार आहे आणि तुम्ही हे काम माझ्याकडेच सोपवलं कसं? देवही हुशार होते, कुठं कोणाला पाठवायचं त्यांना माहिती होतं. तुमचं काम मी करतो, निरोप पोचवतो. नल राजा निघालेला आहे आणि राजमहालात प्रवेश करतो. डायरेक्ट रनिवासात, ज्या ठिकाणी दमयंती होती, अनेक सख्या समवेत दमयंतीचा शृंगार चालू होता, त्या ठिकाणी कुरवल्या होत्या. लग्न होतं ना, स्वयंवर. स्वयंवर म्हटल्यावर तिथं कोण? कुरवल्या. नवरदेवाकडे कुरवले. लांडगे म्हणतो आपण त्याला, लांडगे.
हा आपल्याकडचा लांडगे शब्द दुसरीकडे समजत नाही. महाराज तुमच्याकडे आहे का लांडगे? हा, लांडगे. तिकडे बारामतीकडे कुरवले आहेत, कुरवले. नानाकडे विचारा, कुरवले. तिकडे कोकणात जर गेले ना तर तिकडे नवीनच एक शब्द आहे, माझ्या आता लक्षात नाही येत तो शब्द, याच्यापेक्षा विचित्र आहे. तिकडे तिसरा शब्द आहे त्याला. त्यांना लांडगे कळत नाही, कुरवले कळत नाही. म्हणून तिथं सगळ्या कुरवल्या होत्या, शृंगार करीत होत्या दमयंतीचा. त्याच ठिकाणी नलराजाने प्रवेश केला. गुप्त रूपात नलराजा कोणालाही दिसला नाही. दमयंतीला अतिशय आनंद झाला आणि नलराजाने दमयंतीला निरोप दिला. दमयंती, अग्नी, वायू आणि इंद्र यांनी निरोप पाठवलेले आहे, तू त्यांच्या गळ्यात वरमाळा घालावी. तुला आवडेल त्या देवाच्या गळ्यात वरमाळा घालू शकतेस. पण तुम्हाला माहिती आहे मी केवळ नलराजाला वरायचं म्हणून निर्णय केलेला आहे. नलाशिवाय दुसऱ्या कोणालाही मी वरणार नाही. तुम्ही कोण? मी नलच. आणि तुम्ही स्वतः मला सांगायला आलात. देवतांची आज्ञा म्हणून सांगायला आलो. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी कोणालाही वरण करणार नाही. जाऊन सांगा त्यांना मी स्वयंवर मंडपामध्ये फक्त नलालाच माळा घालणार आहे. नलराजा परत आलेला आहे. इंद्र, अग्नी, वायू यांनी नवीन शाळा केली. काहींना शाळा करायची फार सवय असते. यांनी नवीन शाळा केली. नलराजाचं स्वरूपच बदलवून टाकलं महाराज. नलराजाचं स्वरूप बदललं आणि तिघचे तिघ देव नलराजासारखे झाले. नलराजाला सुद्धा आपल्यात घेतला. चौघ सारखे झाले. चौघ सारखे झाल्यावर जेव्हा स्वयंवर मंडपात आले, स्वयंवर मंडपात आल्यावर चौघचे चौघ अगदी सारखेच झालेले होते. त्यावेळी ताबडतोब दमयंतीच्या लक्षात आलं की नलराजा यांच्यातच आहे. स्वरूप बदलून हे चौघीत झालेले आहेत. याच्यातच 3 देव आहेत आणि एक नल आहे. नलाला ओळखायचं आहे, पण नलाला ओळखायचं कसं? देव आहेत, नल मानव आहे. दमयंती बुद्धिमान होती, भयंकर बुद्धिमान होती. ती का आपल्या मुलगीसारखी होती का? नाही, आपले बुद्धिमान आहेत, आपले हुशार असतात. दमयंती एवढी हुशार होती. दमयंतीने विचार केला, देवलोक पृथ्वीवर, भूमीला, जमिनीला कधी पाय लावत नाहीत, ते जमिनीच्या वरून चालतात. म्हणून तिचं लक्ष पायाकडे गेलं. ज्यांचे ज्यांचे पाय वर होते त्यांना सोडून दिलं, ज्याचे पाय भूमीला टेकले होते त्याच्या गळ्यात वरमाळा टाकली. केवढी बुद्धी होती. नलाचा आणि दमयंतीचा विवाह झाला. त्यानंतर नलाचा त्याच्या भावाशी द्यूत क्रीडेचा सोहळा झाला. द्यूत क्रीडा खेळला नल. द्यूत क्रीडा खेळल्यानंतर नल हारला. वनात जायची प्रतिज्ञा होती म्हणून नल नियमाप्रमाणे वनात निघालेला आहे. दमयंती सुद्धा नलाच्या सोबत निघाली. नलाने खूप आग्रह केला, दमयंती तू एक महाराणी आहेस, तू राजकुमारी आहेस, वनाच्या लायक नाही तू, म्हणून तू इथंच राह, तू येऊ नको, वनवासात फार कष्ट होतील तुला. सीतेने वनवास स्वीकारला होता, मी तरी तुम्हाला सोडून कशी राहणार आहे? पतीला सोडून जी लाडू खात असेल ना ती पतिव्रता कशी? हा, पतिव्रता पण फार कठीण आहे महाराज. महाराजांनी सांगितलं रात्री मी कीर्तनावून येईपर्यंत खाऊन जेवलेले असते, पण रात्री कीर्तन होईपर्यंत महाराजांच्यासाठी मी थांबलो होतो. खरं का खोटं? महाराजांना म्हटलं तुमची बायको विशेष का मी विशेष? प्रेम अधिक कोणावर करता? आजच्यासाठीच नाही, दररोजच थांबतो आणि दररोज तेवढं थांबतो. बघा महाराज आलेले आहेत, पहिलाच हिरवा सिग्नल. दमयंतीने सांगितलं मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही, तुमच्या सोबतच येणार आहे. नाईलाजाने नलराजाला काही बोलता आलं नाही. दमयंतीला सोबत घेतलेला आहे. वनात निघाले, पण एका ऋषीच्या आश्रमाच्या जवळ आले. ऋषीच्या आश्रमात थांबतात. तिथून पुढे निघाले. एक निर्जन वन होतं, त्या ठिकाणी ओस पडलेला एक घर होतं. त्या घरी थांबलेले आहेत. नलाला वाटलं याच ठिकाणी दमयंतीला सोडून जावं, दमयंती इथून निघून जाईल, कारण दमयंतीला सोबत ठेवणं बरं नाही. हिला किती दुःख द्यावं बिचारीला. पुरुषही एवढा प्रेमी पाहिजे तर त्याला संसार प्रेमाचा होतो ना, सुखाचा होतो ना. नलाने झोपेतच दमयंतीला सोडून दिलं आणि नलराजा पुढे निघून गेला. शाप होता तो नलराजाला, म्हणजे एवढे वर्ष काढायचे होते नलराजाला.
म्हणून दमयंती सकाळी उठून पाहते तर राजा नाही. राजाच्या वियोगामध्ये खूप दुःखी झाली दमयंती, खूप भ्रमण करू लागली. भ्रमण करता करता कशी तरी एका करुण स्वभावी राजाने दमयंतीला ओळखलं की ही भीष्म राजाची कन्या आहे म्हणून, विदर्भ देश राजाची कन्या आहे म्हणून विदर्भ राजाच्या घरी आणून दिले. विदर्भ राजाला बरं वाटलं थोडंसं की दमयंती तू आलीस हे तरी बरं आहे, पण तुझ्या संसाराचं वाटोळं झालं याचं फार मोठं दुःख आहे. बाबा नल कधी येईल? नला वाचून मी जीवन जगू शकत नाही. कसं जगावं? येईल, आठवण ठेव आणि प्रतीक्षा कर. कोणत्याही गोष्टीची प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून प्रतीक्षा कर. खूप प्रतीक्षा करत राहिली दमयंती. किती वर्ष? एक दिवस नाही महाराज, अनेक दिवसपर्यंत प्रतीक्षा केली. तिला पतिव्रता म्हणतात जी आपल्या पतीच्या आगमनाची प्रतीक्षा करत राहते. नाहीतर एकीचा नवरा मेला तर बिचारीच मुसलमान होती, त्याचं थडगं बांधलं होतं. ही मुसलमान जरी होती तरी सुद्धा त्याला संस्कार सगळे हिंदूचे होते म्हणून ती लुगडं नेसत होती. लुगड्यांना आपली फळक्यानं हवा घालू लागली. त्या थडग्याला ओलं थडगं ही आपली फळक्यानं हवा घालत होती. एक माणूस आपला रस्त्याने जात होता, त्यानं पाहिलं काय महान पतिव्रता आहे, किती प्रेम करत होती नवऱ्यावर. तो आला, पाया पडला. तिने सांगितलं का पाया पडता? तो म्हणे तुमच्यासारखी पतिव्रता अजून पाहिली नाही. म्हणे का? अहो तुमच्या नवऱ्याचं हे थडगा आहे आणि त्याला तुम्ही हवा घालता. जर थडग्याला हवा घालता तर नवऱ्याला किती हवा घातली असेल. खरं तर तिने कधी हवा घातली नव्हती, त्याची हवा काढली होती म्हणून तर थडगं झालं होतं. त्याचीच हवा गोल केली होती तिनं. तुम्ही एवढी हवा थडग्याला घालता तर अगोदर किती हवा घातली असेल, किती जेवण चांगलं दिलं असेल, त्याला कधी सुद्धा तुम्ही बोलल्या नसाल. ती म्हणते तसं नाही. मग हवा एवढ्यासाठी घालते, माझ्या नवऱ्यानं सांगितलं होतं की मला माहिती आहे मी मेल्यावर तू दुसरा करणार आहेस, पण कमीत कमी माझं थडगं वाढल्याशिवाय दुसरा करू नको. हे लवकर वाढलं पाहिजे, लवकर दुसरं लग्न झालं पाहिजे म्हणून हवा घालते म्हणे. असं नाही, प्रतीक्षा करावी लागते. खूप कठोर प्रतीक्षा केली दमयंतीने, पण परिणाम कशाचा होता? द्यूत क्रीडेचा. शेवटी नलाला एका सापाने दंश केलेला आहे. नलाचं स्वरूप बदललेलं आहे. पुढे नल राजा फिरत फिरत एका राजाकडे आलेला आहे. त्या राजाच्या घरी राहिलेला आहे. दमयंतीने नलाला ओळखलेला आहे आणि शेवटी दोघांचा पुन्हा विवाह झालेला आहे. एवढं दुःख नल राजाला सहन करावं लागलं होतं. धर्म चुकला होता नल राजा थोडासा. म्हणून द्यूत खेळणे एवढं वाईट आहे. नल राजाने दुःख भोगलं, मला सुद्धा वनवासच भोगावा लागणार आहे, दुसरं काही होणार नाही. प्रातिकामी मला कळते, पण कळून सुद्धा वळत नाही ना. मग कळून काय उपयोग आहे? आम्हाला माहिती आहे महाराज शराब पीने से बहुत बुरा होता है, लेकिन क्या करे, आदत लग गई, उसके बगैर रहा नहीं जाता. तो पी ले, राहवल्या जात नाही तर पित राहा. माणसांना प्यावं वाटत नाही पण पिल्याशिवाय जमत नाही. तो काय करणार आहे? आदत बहुत बुरी होती है. सवय फार कठीण असते, लागली की ती संपतच नाही. मग एवढी वाईट लागलेली सवय असते ती संपत नाही. आमचं प्रारब्ध असेल, मला सुद्धा वनवास भोगावा लागेल, पण नाईलाज आहे, राजाची आज्ञा आहे, मी मोडू शकत नाही. युधिष्ठिर परत आलेला आहे आणि परत द्यूत क्रीडेला प्रारंभ झाला. द्यूत क्रीडा सुरू झाली तर फक्त एकच निर्णय होता. युधिष्ठिरला सांगितलं शकुनीने, राजा आता फक्त एकच डाव खेळायचा आहे. जर तुम्ही हारलात तर तुम्ही 12 वर्ष वनवास करायचा, 13व्या वर्षी अज्ञातवास करायचा आणि 13 वर्षानंतर परत आल्यावर तुमचं राज्य तुम्हाला मिळेल. आम्ही हारलो तर आम्ही 12 वर्ष वनवास करू, 13व्या वर्षी अज्ञातवास करू, 13व्या वर्षानंतर 14व्या वर्षी आमचं राज्य आम्हाला परत द्यायचं. तुम्ही ठरला निर्णय. पण 13व्या वर्षी अज्ञातवासात जर पकडल्या गेले, ओळखल्या गेले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास करायचा आणि 13व्या वर्षी अज्ञातवास करायचा. मग हा किती दिवस चालू राहील? यांना माहिती होतं 13व्या वर्षी आपण काही करू, पांडवांना हुडकून काढू, पांडव कुठे आहेत शोधून काढू, पांडवांना ओळखल्यानंतर पुन्हा पांडव 12 वर्ष वनात. असे 2-3 वेळा जरी वनात पाठवले तर आपली जिंदगी पार पडते. पुन्हा काय? निर्णय ठरला
आणि खेळ सुरू झाला. पहिलाच फासा शकुनीने टाकला. शकुनी ओरडला, मी जिंकलो. जिंकलो म्हणता बरोबर युधिष्ठिर काही सुद्धा बोलला नाही, एक शब्दही बोलला नाही. आता तुम्हाला पांडवांना वनात जावं लागेल. 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षी अज्ञातवास स्वीकारावा लागेल. पांडवांनी वनवासाची तयारी केलेली आहे आणि सर्व पांडव त्या दिवशी वनात निघालेले आहेत. ज्या पांडवांना एवढं मोठं सुख मिळालं होतं भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने, दुःखभे नासा, दुःखाचा नाश झाला होता, वनवास संपला होता, राज्य मिळालं होतं, पण पुन्हा थोड्याच दिवसात तेही राज्य संपलं आणि पुन्हा वनवास आला. एकदा सुख मिळालं तर कायमचं सुखच राहील असं नाही. जीवनाची दशाच आहे, कधी सुख तर कधी दुःख. सारखं सुखही राहत नाही, सारखं दुःखही राहत नाही. सुख दुःखाचं मिलन, त्याचं नाव संसार. सुख आणि दुःख एकत्रित होऊन आपल्या जीवनात नांदत असते महाराज. म्हणून सुख दुःखाचं मिलन आहे. पहिला वनवास संपला, आता राज्यही संपलं आणि पुन्हा वनवासाचं दुःख पदरी पडलं. पांडव वनात निघताना सर्व नगरवासी सुद्धा रडू लागले. अरे काय अन्याय आहे ह्या पांडवावर. बालपणापासून अन्याय सुरू केलेले तर कौरवांनी, तर अजून सुद्धा पांडवांवर अन्यायच करीत राहतात. वनाच्या वाटेला लागलेले आहेत. जेव्हा वनाच्या वाटेला लागले पांडव, सर्व नगरवासी रडतात. असा राजा पुन्हा कधी मिळेल. इंद्रप्रस्थ नगराचे जेवढी प्रजा होती ती प्रजा तर हाहाकार करू लागली, आमचा राजा केव्हा परत येईल, केव्हा 12 वर्ष जातील आणि 13 वर्ष जातील आणि केव्हा पुन्हा आमचा राजा परत येणार आहे. तोपर्यंत आम्हाला इंग्रजाचंच राज्य भोगावं लागणार. दुर्योधनाचं राज्य म्हणजे इंग्रजाचं राज्य तीच. आणि परकीय राज्य किती चांगलं असते महाराज, कठीण आहे. परकीय जीवन कधीच नसावं. स्वसत्तेत जीवन जगावं माणसानं, परसत्तेत कधी सुद्धा जीवन जगू नये. दुसऱ्याच्या सत्तेत कधी जीवन जगू नये. धिक्कार असो त्या जीवनाला जो दुसऱ्याच्या सत्तेत जीवन जगतो. धिक्कारीचे जीवन आहे ते. स्वसत्तेत जीवन जगावं कसंही असलं तरी. वनवासात जाता जाता धौम्य मुनी, पुरोहित आहेत, धौम्य मुनी सुद्धा सोबत निघाले. माझा राजा जर वनात आहे तर माझं राज्यात काय काम आहे, पुरोहित सोबत असावा. धौम्य मुनी सुद्धा पांडवांच्या सोबत निघालेले आहेत आणि काम्यक वनामध्ये निवास करतात. धौम्य मुनींनी युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा, कंदमुळं फळ किती जमा करून आणणार आहात, नेहमीसाठी हा त्रासच आहे. बरं, कंदमुळं आणून जेवढे अतिथी आपल्याकडे येतात, आपण अतिथीचा पूर्णपणे सत्कार करू शकत नाही ना. ह्याच्यावर पूर्ण सत्कार करू शकत नाही. अतिथीला भोजन द्यावं लागतंय. अतिथी देवो भव, अतिथी देवता आहे. अतिथी कधीही विनमुख जाता कामा नये. आपण वनात जरी असलो तरी वनातही आपल्याकडे आलेला अतिथी कधी विनमुख जाता कामा नये. आणि वनवासात आपल्याकडे अधिक अतिथी येणार आहेत. का राजा, वनात अनेक ऋषी मुनी महर्षी तपश्चर्या करतात. जेव्हा त्यांना माहिती पडेल की राजा आलेला आहे, तेव्हा ऋषीमुनी आपल्याकडे येतील आणि आलेल्या ऋषीमुनींना आपण काहीतरी दिलंच पाहिजे. म्हणून एक काम कर, सूर्यनारायणाच्या नावाचा जप कर. सूर्यनारायणाचा नाम मंत्र दिलेला युधिष्ठिराला जप करण्यासाठी आणि सूर्यनारायणाची उपासना केली युधिष्ठिराने. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम दिनकराय नमः, ओम दिवाकराय नमः. सूर्याच्या नावाचा जप केला. ओम रवये नमः, ओम खगाय नमः. 12 नावांचा जप करायचा. सूर्याच्या हात जोडून नमस्कार करायचा सूर्याला, भगवंताला. दररोज पाणी घ्यायचं आणि ते पाणी आचमन करायचं. ते पाणी आचमन करत असताना सूर्यनारायणाचं ते जल आहे, सूर्यनारायणाचं ते तीर्थ आहे असं म्हणून जठरे धार्यामिहम, जठरामध्ये धारण करायचं. तिने करून काय होईल, पाप क्षालन होतात. सूर्यनारायण देवता प्रसन्न होते. म्हणून सूर्यनारायण प्रसन्न होतील. जप केलेला आहे, सूर्यनारायण प्रसन्न झालेले आहेत. सूर्यनारायणाने एक तांब्याचं ताट दिलेलं आहे. ताट कोणतं, तांब्याचं. ताम्रपात्र म्हटलेलं आहे महाभारतात. आपण आपल्या खिशातल्या पुड्या कमी सोडायच्या, महाभारताचा वापर अधिक करायचा. जे ग्रंथात आहे ते चिंतनीय सांगायचं. म्हणून ताम्रपात्र दिलेलं आहे. त्या ताम्रपात्रामधून सूर्यनारायण उदित झाल्यापासून जे अन्न प्रसवत होतं, कितीही बाहेर काढा संपणार नाही. मला वाटतं ह्या पंक्ती कॅन्सल करून असं एक ताम्रपात्र मिळवावं.
सर्व मिळून उपासना करावी सूर्याची. करा बरं 1 मिनिट. ओम मित्राय नमः. बोला. मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम खगाय नमः. ओम भानवे नमः. भानवे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम दिनकराय नमः. ओम दिवाकराय नमः. अशी उपासना दररोज सूर्य भगवंताची करायची. सकाळी सकाळी सूर्याला नमस्कार करायचा आणि तीर्थ ग्रहण करायचं, तीर्थ प्राशन करायचं. सूर्यनारायण प्रसन्न होता. आता ती थाळी मिळाल्यापासून आता कोणीही अतिथी विन्मुख जात नव्हता. युधिष्ठिराकडून ती थाली घेऊन युधिष्ठिराचा पुढचा वनवास सुरू झालेला आहे. याला वनपर्व म्हणतात. युधिष्ठिरा महाभारताचं वनपर्व, पांडवांचा वनवास. रामायणामध्ये कथा आहे ते वनवास आणि महाभारतातही कथा आहे वनवास. रामायणात 1 वनवास आहे महाराज, पण महाभारतात 3 वनवास आहेत. पहिला वनवास कुंतीचा आपल्या मुलांना घेऊन आहे. दुसरा वनवास पांडवांचा पत्नीला घेऊन आहे. आणि तिसरा वनवास अर्जुनाचा एकट्याचा आहे. अर्जुनाने एकट्याने केलेला होता तो वनवास 12 वर्षाचा, नियमभंग झाल्यामुळे. 3 प्रकारचे वनवास महाभारतात आहे. वनवासाची कथा महाभारत. मी सांगून गेलो आपली वनवासाची कथा महाभारत. जेव्हा वनवासाला निघाले पांडव, वनात आले होते, तर वनामध्ये केवळ द्रौपदी सोबत होती. काही तार्किक माणसं असतात, शंका करतात. एवढं मोठं महाभारत, ज्ञानोबा म्हणतात जे महाभारती नाही ते नोहेची लोकी ती, पण महाभारतात नसलेलं एका पठ्ठ्याने करून काढलं. म्हटलं वारे भाई नमुना. तो म्हणे महाराज एवढं मोठं महाभारत तुम्ही सांगितलं, पांडव वनात गेले सांगितलं, द्रौपदी सोबत होती सांगितलं, महान पतिव्रता, पण सुभद्रा कुठं होती वर्णनच केलं नाही. आणि खरंच महाभारतात कुठंच सापडलं नाही सुभद्रा कुठं होती. सुभद्रा द्वारकेला होती का सुभद्रा हस्तिनापूरला होती, मला वर्णनच मिळालं नाही महाभारतात नाही. बहुतेक सुभद्रा द्वारकेलाच असावी. सुभद्रा द्वारकेला, कुंती माता हस्तिनापूरला. विदुर काकाने सांगितलं होतं युधिष्ठिरा आता तुम्ही तरुण आहात, पण कुंती वृद्ध झालेली आहे, म्हातारी झालेली आहे. जिने बिचारीने जीवनात वनवास किती एवढा मोठा सहन केलेला आहे, तिला तुम्ही आता म्हातारपणातही वनवास देणार आहात का? नाही. कमीत कमी म्हातारपणात तरी सुख द्यावं ना. जीवनभर सुख नाही देता आलं तर बापाला मेल्यावर तरी सुख द्यावं ना. मेल्यावर कशाने सुख प्राप्त होते, त्याच्यासाठी श्राद्ध वगैरे करून सर्व काही सुख त्याला द्यावं, मेल्यावर सुख द्यावं. पण माणसं मेल्यावरही सुख देत नाही. श्राद्ध ते कशासाठी, ते गेले आता काय येणार आहेत, म्हणजे शास्त्राचा निर्णय मोडून टाकतात. कुंती वृद्ध झालेले, आता कुंतीला वनात नेऊ नको, कुंतीला माझ्याकडे असू दे. म्हणून विदुर काकाकडे कुंतीला ठेवून घेतलं होतं. विदुर काकाकडे कुंतीचा निवास होता. पांडव वनात होते, द्रौपदी पांडवांची सेवा करत होती. काम्यक वनामधून पांडव पुढे निघतात आणि वनवासामध्येच धौम्य ऋषी अनेक प्रकारच्या कथा पांडवांना वर्णन करून सांगतात. जिथं जिथं जातात ना त्या त्या ठिकाणी तिथली ती कथा सांगतात. गंगेच्या किनारी आले आणि गंगा कशी प्रगट झाली ती गंगेची कथा वर्णन करून सांगितली. मी नाही सांगत तुम्हाला, भागवत कथेत ऐकलेली आहे तुम्ही. आणि नसेल ऐकलेली तर आता 24 पासून स्वामीजी येणार आहेत, स्वामीजींच्या मुखातून ऐका गंगा कशी प्रगट झाली. त्याच्यानंतर पुढे निघतात. एक एक आश्रम येतो साधूचा, ऋषीचा, आणि त्या त्या आश्रमामध्ये
काय काय कथा घडलेली आहे, कशी कशी कथा घडलेली आहे, ती सर्व सविस्तर कथा धौम्य मुनी वर्णन करून सांगतात. ज्यावेळी वनवासाला निघाले होते त्याही वेळेचं एक वर्म आहे महाभारताचं वर्णन केलेलं. जेव्हा वनवासाला निघतात तर निघत असताना युधिष्ठिर कसा निघाला होता, वस्त्राने मुख झाकून निघालेला होता, तोंड झाकून निघालेला होता. जन्मेंजय राजाने वैशंपायन महामुनींना प्रश्न केला, महाराज युधिष्ठिरा तोंड झाकून का निघाला? तसं जाता येत नव्हतं खुल्या, युधिष्ठिराने गुन्हा केलेला नव्हता. चोर असेल तर तोंड झाकून त्याला नेतात. हा ना, पाकिस्तान बॉर्डरच्या अतिरेकी टीव्हीत जरी दाखवले तरी त्यांच्यात मुस्काळले दिलेच असतात त्यांना मुसके. मी म्हणतो यांना मुसके कशासाठी? त्यांचे तोंड आम्हाला दाखवा, म्हणजे कुठं आमच्यात दिसला तर आम्हाला पकडता येईल. शेंब्यात आला अतिरेकी, तुम्हाला शेंब्यात नाही येणार. मलकापुरात 4-5 निघाले, शेंबा किती लांब आहे. म्हणून त्या अतिरेक्यांची तोंड दाखवायला पाहिजे. पण अतिरेक्यांची तोंड दाखवतात का टीव्हीत? नाही दाखवत, त्यांची तोंड झाकून घेतात. हा मूर्खपणा आहे आपला, आपण त्यांना दाखवत नाही. युधिष्ठिर तोंड बंद करून तोंड झाकून निघालेला आहे वनाला. महाराज याच्या पाठीमागे कारण काय? क्रोधामुळे. युधिष्ठिराला माहिती होतं मला क्रोध आलेला आहे आता, आणि क्रोधामुळे उग्र डोळे झालेले आहेत. माझ्या डोळ्यामधून निघालेला जो क्रोध आहे त्या क्रोधाने कदाचित कोणी जळून भस्म होईल एवढा संदेह होता युधिष्ठिराला. म्हणून युधिष्ठिराने संपूर्ण तोंड आपलं झाकून घेतलं होतं. कधीच क्रोधित न होणारे युधिष्ठिर पण वनवासाला निघताना क्रोध आला होता, एवढं वर्णन आहे. त्याच्यानंतर भीमदादा निघत असताना सरळ निघाले नव्हते. मग भीमदादा एक क्रिया करीत करीत चालत होते. सर्व सारखी चालत नाहीत ना. तुम्ही तालमीची पोरं पहा कशी चालतात. जशी तालमीची पोरं चालतात तशा प्रकारचे भीमदादा चालत होते. आपले हात बाहू दाखवत दाखवत, भुजा दाखवत दाखवत, तुम्ही माझ्या काय पाहता, हे असं नव्हतं भीमदादाचं. हा, दंड मोठे मोठे होते, पहिलवान होते. म्हणून भीमदादा भुजा दाखवत दाखवत जात होते. का? ह्या भुजांकडे पहा, मी आज वनात चाललो पण ह्या भुजांचा प्रताप एक दिवस दाखवणार आहे, हे सर्व कौरव नष्ट करून टाकणार आहे. अशा प्रकारची जणू प्रतिज्ञा करीत करीत भीमदादा चालतो. म्हणून भुजा दाखवत दाखवत भीमदादा चालत होता. अर्जुन इकडे तिकडे चहूकडे वाळू फेकत चालत होता. अर्जुनाने वाळू घेतली होती आणि निघताना इकडे वाळू फेकायचा, तिकडे वाळू फेकायचा, तिकडे वाळू फेकायचा. जन्मेंजय म्हणतो, महाराज वाळू फेकण्याचा अर्थ काय? वैशंपायन महामुनी सांगतात, वाळूचा एक एक कण म्हणजे कौरवांचा एक एक माणूस. वाळूचा एक एक कण म्हणजे कौरवांचा एक एक माणूस. मग जेवढे कण इकडे तिकडे फेकतो हे सगळी माणसं मी भस्म करून टाकणार आहे माझ्या धनुष्याच्या योगाने. सर्व माणसं नष्ट करून टाकणार आहे, एवढा भयंकर पराक्रम गाजवणार आहे, अशी जाणीव देत देत अर्जुन वनवासामध्ये गेलेला आहे. सहदेवाने आपल्या तोंडाला काळं फासून घेतलं होतं. काळं फासून सहदेव निघालेला होता. काळं फासण्याच्या पाठीमागे उद्देश काय होता? सहदेवाने काळं लावलं आणि नकुलाने सर्व अंगाला भस्म लावून घेतलं होतं. साधू भस्म लावून घेतलं होतं. नकुल सहदेवाने शरीर अशी कुरूप बनवली होती. कारण काय हो? त्याचं महत्वाचं कारण होतं, नकुल आणि सहदेव 5 पांडवांमध्ये सर्वात सौंदर्य संपन्न होते, सर्वात सुंदर होते. म्हणून नकुल सहदेवाने विचार केला, मी जेव्हा या नगरातून बाहेर जाईल त्यावेळी मला पाहून कौरव स्त्रिया व्यथित होतील. काही स्त्रिया व्यथित होतील, त्यांना दुःख वाटेल, म्हणून त्यांना दुःख होऊ नये एवढ्यासाठी, माझं स्वरूप त्यांच्या डोळ्यात बसू नये एवढ्यासाठी सहदेवाने तोंड काळं केलं होतं. नकुलाने संपूर्ण अंगाला भस्म लावलं होतं. द्रौपदी मोकळ्या केसांनी गेली होती. द्रौपदीने केस आपले मोकळे सोडलेले होते. तुम्हाला माहिती आहे मोकळे केस कधी सोडतात? सोडतात का आपल्याकडे? नाही सोडत. सोडतात ना, फक्त जिची केस आहे ती सोडत नाही, दुसऱ्या 2-3 येऊन सोडतात. थांबा देवा, थांबा. दुसऱ्या 2-3 येतात, केस मोकळे सोडतात, मग तिने घुमावायला सुरुवात करायची. द्रौपदी मोकळ्या केसासह गेली होती. द्रौपदीने स्वतःचे केस मोकळे सोडले होते. द्रौपदी का घुमत होती का? द्रौपदी घुमत जात नव्हती. मग द्रौपदीने प्रतिज्ञा केली होती, जोपर्यंत या केसाला हात लावणारा दुःशासन जिवंत आहे तोपर्यंत केस बांधणार नाही.
ज्या दिवशी दुःशासन मरेल त्या दिवशी सुंदर वेणी घालील, तोपर्यंत वेणी नाही. प्रतिज्ञा केली होती द्रौपदीने. आणि अशा प्रकारे पांडव निघालेले होते. धौम्य ऋषी होते पांडवांचे. पुरोहित यमदेवतेला आवाहन करीत करीत जात होते. ऋषीकडे कोणतं काम? आवाहन करायचं देवतांचं. म्हणून हे यमदेवतेला आवाहन करीत होते की तू लवकर ये, थोड्याच दिवसात तुझी गरज पडणार आहे आणि सर्वांना न्यायची व्यवस्था करून ठेव. एकाएकी कशी नेशील? रेल्वे गाडी निर्माण करून ठेव. सर्वांना न्यायची व्यवस्था तेवढी करून ठेव. धौम्य ऋषी यमदेवतेचं आवाहन करीत जात होते. अशा प्रकारे पांडव वनात आल्यावर भगवान श्रीकृष्णाला पांडवांचे स्मरण झालेले आहे, पांडवांची आठवण आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण वनात येतात पांडवांकडे आणि पांडवांना भेटतात. युधिष्ठिराला अतिशय आनंद वाटला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी जर असतो तर द्यूत क्रीडा होऊ दिली नसती. माणसं खूप असतात हो, कुठंतरी बाहेर गेलेला सप्ताह झाल्यावर मला माहिती असतं ना अगोदर एकट्याने पठ्ठ्याने अर्धा सप्ताह झेलला असता. अरे पण पहिले यायला का रोग झाला होता का मर्यायचा तळा खाला होता? नाही, त्याला माहिती आहे सप्ताह सुरू आहे. आपण जर गेलो तर निश्चित आपल्याला वर्गणी मागितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सप्ताह झाल्यावर तो पठ्ठ्या येतो. मी तर एकट्याने करून दाखवला असता, अर्धा खर्च एकट्याने दिला असता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी असतो तर द्यूत क्रीडा होऊ दिली नसती. अरे असतो तर काय मग त्यावेळी का आला नाही? भगवान श्रीकृष्णालाच ही सगळी लीला करायची होती. कौरवांचा नाश करायचा होता. एक निमित्त मात्र म्हणून कारण दाखवलं. मी शाल्व राजाबरोबर युद्ध करण्यासाठी गेलो होतो. शाल्व राजाने आक्रमण केलं होतं द्वारका नगरीवर, म्हणून शाल्व राजाबरोबर युद्ध करण्यासाठी भगवान म्हणतात मी गेलो होतो. त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही युधिष्ठिरा. पण आता तुमच्या वनवासातही तुम्हाला कोणती गोष्ट उणीव पडणार नाही. कोणती उणीव पडणार आहे? ज्याला भगवान परमात्मा अभिवचन देतो, ज्याला भगवान परमात्मा सहाय्यक आहे. युधिष्ठिर हात जोडून प्रभूची विनंती करतो, प्रभू तुझी जर कृपा असेल तर आम्हाला वनात सुद्धा दुःख नाही, आम्ही सुखीच आहोत. पण एवढं हे वनवासाचं काय यावं, एवढं दुःख आमच्याच पदरी काय यावं हेच कळत नाही. पण तुझी कृपा असू दे. पांडव वनात आहेत पण भगवंताला विसरत नाहीत. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. परित्या देवासी आठवती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवती. परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. खंडित वनवासी नाही म्हटलं, अखंड वनवासी. त्यांच्या जीवनातून मन संपलंच नाही, सारखाच वनवास. आपल्याला 50च्या नंतर वनवास, 50 पर्यंत आपली मजा असते महाराज. पण एकदा का 51 सुरू झाला म्हणजे ते अक्षरच आपल्याला सांगतात 51, 52, 55, 57, 58. अरे तू वनाचा मार्ग धर. किती दिवस पर्यंत घरात राहतोस लोडमुळात? थोडाफार वनाचा मार्ग धर. पण पांडव खंडित वनवासीने अखंड वनवासात आहेत. बालपणापासून जन्म झाला वनात, तारुण्य गेलं वनात. कोणत्या शाळेत नाही, कोणत्या कॉलेजमध्ये नाही. काय सुख मिळालं असेल त्यांना? तारुण्य गेलं वनात, विवाह झाले वनात, लग्न सुद्धा करावे लागले त्यांना वनातच. आणि आता पुन्हा निघाले विवाहानंतर गृहस्थ सुद्धा वनात. केवढा वनवास आहे. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. परित्या देवासी आठवीती.
पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी